नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सरचे स्वागत करत आहे। आज दिनांक 14 डिसेंबर 2025 वार रविवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहायला मिळते। इतरही काही फुलांच्या तसेच पालेभाज्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत, तर लाल झेंडूसाठी 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते 200, तर हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर्जे येते 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः 100, तर हलक्या मालासाठी 60 ते 65 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला मिळते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळतो। ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यूडीचे दर जे येते 40 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतात। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीचे दर जे येते 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः 300 ते 350 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जरबाराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील जरबारासाठी दर पाहायला मिळते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100, तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील सनफ्लॉवरसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर येते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक कांदा मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा बदल झालेले पाहायला मिळते। चांगले माल जे ते गोळे साईज मधील कांद्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 25, तर लहान साईज मध्ये हलके माल जे 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी पण पाहू शकता, तर बऱ्यापैकी आपल्याला जुन्या कांद्यांचे दर ही आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे ते गोळे साईज मधील जर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये कलर असलेल्या नवीन कांद्यासाठी देखील आपल्याला 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर हलके माल देखील आपल्याला 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलके तसेच लहान साईज मध्ये कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। तर कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। बऱ्यापैकी कांद्यांची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर जुने कांदे तसेच नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यांसाठी आज पाहायला मिळते। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 40 ते 50 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडाचे दर जे येते 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला मिळते। विटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विटाचे दर जे येते 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील विटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16, तर हिरव्या काकडीसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर हिरव्या चायना काकडीचे दर जे 18 ते 20 रुपयापर्यंत, तर पांढऱ्या चायना काकडीचे दर ही आपल्याला साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते।
पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी पावट्यासाठी दर पार होते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दर पार होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे ते 40 ते 45, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पार होते. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे ते 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील राजमा वांग्यांसाठी दर पार होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावचे दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पार होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर दुधी भोपळ्यासाठी पार होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पार होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे येते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील दर पार होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते 35 ते दर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पार होतात. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे 40, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे येते साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरसाठी दर पार होते. गावरान कोथिंबीरसाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. तर हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे 6 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये बरेच दिवसापासून वाटाण्याची आवक वाढताना पाहायला होते. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पार होतात. या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाण्याचे मोठ्या प्रमाणावरती गावड्यांची आवक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून वाटाण्याचे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळत होते, परंतु 8 ते 15 दिवसापासून आपल्याला वाटाण्याच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळते. आवक जास्त झाल्याचा परिणाम वाटाण्याच्या दरावरती आपल्याला पाहायला मिळते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे होते साधारणतः 35 ते 37 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250, तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला हलके तसेच लहान साईज मध्ये डाळिंबचे दर पाहायला मिळते. ऍपल सिंद्री बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पार होते. पिंक तावान तसेच VNR पेरूसाठी साधारणतः 40, तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगले माल जे 25 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 20 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते. हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात. शेपकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेपकांचे दर जे 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील शेपकांसाठी दर पाहायला होतात.